नमस्कार बालमित्रांनो. गोष्ट ऐकायची वेळ झाली ना, चला तर मग ऐकूया गोष्ट. गोष्टीचं नाव आहे मातृभूमीची महानता. महाराणी लक्ष्मीबाईचे नाव कोणाला माहीत नाही. तिच्या पराक्रमाचे पोवाडे आजही गायले जातात. तिच्या हातून पराजित झालेले इंग्रज एकदा जीव वाचवण्यासाठी पळत होते. पळता पळता ते सर्वजण मंदिरामध्ये व मशिदीमध्ये लपले. ही प्रार्थनास्थळे हिंदू व मुस्लिम पवित्र मानतात, त्यामुळे कोणी उद्ध्वस्त करणार नाहीत याची त्यांना खात्री होती. परंतु राणीच्या एका मुसलमान सरदाराने अल्लाची प्रार्थना करून मातृभूमीच्या रक्षणासाठी मशिदीवर तोफ टाकली. इंग्रजांसकट प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त झाले. मंदिराच्या दिशेने त्याने आता आपली तोफ वळवली, पण मंदिरावर तोफगोळा टाकण्यासाठी त्याचं मन कचरले. तो निस्तब्ध उभा राहिला. त्याची मनस्थिती राणीच्या लक्षात आली, कारण ती जवळच उभी होती. स्वतः पुढे होऊन तिने मंदिरावर तोफ टाकली. आतील इंग्रजांसकट मंदिर जमीनदोस्त झाले. मुस्लिम सैनिकाला ती म्हणाली, मातृभूमी धर्मापेक्षाही श्रेष्ठ आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते नक्की कळवा. या गोष्टीचे तात्पर्य आहे, स्वामी विवेकानंद म्हणतात त्याप्रमाणे मातृभूमीशी एकनिष्ठ राहणे हे प्रत्येकाचे प्रथम कर्तव्य आहे. खरी देशभक्ती ही कोणत्याही पक्षाला, पंथाला, धर्माला बांधलेली नसते. दोन गोष्टी नेहमी श्रेष्ठ असतात, एक म्हणजे माता व दुसरी म्हणजे मातृभूमी. जो मातृभूमीवर प्रेम करत नाही त्याला माणूस म्हणताच येणार नाही. खरा स्वर्ग मातृभूमीच्या चरणाजवळ असतो. तर बालमित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते नक्की कळवा. आणि हो, या गोष्टीला म्हणजेच या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन गोष्ट घेऊन. तोपर्यंत नमस्कार.